श्लोक पहिला. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्थ, अर्जुन म्हणाला, तुम्ही माझ्यावर कृपा करण्यासाठी अध्यात्मसंज्ञक जे परम रहस्य सांगितले त्याने माझा हा मोह एकदम नाहीसाच झाला आहे. विवरण. मागील अध्यायात भगवंताने अर्जुनाला विविध रूपात असलेल्या भगवंताचे दर्शन घडवले होते, विभूती सांगितल्या होत्या. यात गवताचे पाते डोलते, रानात सुंदर फुले फुलतात, मेघातून बरसणाऱ्या रिमझिम पर्जन्यधारा किंवा सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर पडणाऱ्या हस्त नक्षत्राचा धुवाधार पाऊस, झुळझुळ वाहणारा झरा किंवा उसळता समुद्र, या सर्वामध्ये भगवंताचे वास्तव्य आहे. चराचर सृष्टी संपूर्णपणे भगवंतानेच धारण केली आहे आणि या सर्व गोष्टी अर्जुनाला एकदम छान समजल्या सुद्धा आहेत. भगवंताने केलेल्या कृपेमुळेच अर्जुनाला जो मोह झाला होता तो आता नाहीसा झाला आहे आणि तो आता या श्लोकात त्याला म्हणजे भगवंताला तशी कबुली पण देत आहे. तो भगवंताची आता इथे स्तुती करत आहे. यापूर्वी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाची अशा प्रकारे स्तुती कधी केलेली नाही आहे. मदनुग्रहाय म्हणजे अर्जुन म्हणतोय की माझ्यावर कृपा करण्यासाठीच तुम्ही या सर्व गोष्टी मला सांगितल्या. तसे पाहिले तर भगवंत अर्जुनावर खरं तर नेहमीच कृपा करीत आलेले आहे. आत्तापर्यंत भगवंतानी या पांडवांसाठी किंवा अर्जुनासाठी काय काय केले ती तर त्याची केवळ कृपाच होती. सामान्य माणसाचे आयुष्यात सुद्धा अगदी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी भगवंताचीच कृपा भरलेली असते, पण आपण म्हणजे सामान्य माणसे अहमच्या विचारात असल्याने त्याकडे कधी लक्ष देत नाही आणि इतके दिवस अर्जुनाचे सुद्धा असेच झाले होते. पण एकदा का त्याच्या कृपेची आपल्याला ओळख पटली की त्या तत्वाचा अनुभव फार लवकर येतो. आता अर्जुनाला भगवंताच्या कृपेची इथे जाणीव झाली आहे आणि आता तो अगदी भावमग्न होऊन बोलत आहे. अर्जुन म्हणतोय की भगवंता, आपण जे श्रेष्ठ असे अध्यात्मज्ञान मला सांगितले त्यामुळेच मला ते कळले. खरे तर ह्याच्या पूर्वी आमच्या इथे व्यास, असित, देवल, नारद हे लोक सातत्याने येत होते आणि ते पण अशा सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत होते. पण त्यावेळी मला काही त्याचं फार महत्त्व वाटलं नाही, कारण त्यावेळी मला असं म्हणजे ज्ञानदेवांनी असं त्याचं वर्णन केलं की त्यावेळी माझी बुद्धी विषय विखे घारली होती. म्हणजे माझं मन त्यावेळी विविध विषयात रमलेलं होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबातच कळल्या नव्हत्या. पण आता मात्र तुमच्या मुखातून मी ऐकल्या त्यामुळे त्या कळल्या. म्हणजेच हे संपूर्ण जगत भगवंताचे एका अंशाने व्याप्त आहे आणि ते त्यानेच धारण केले आहे. प्रत्येकाचा आदी मध्य अंत तूच आहेस व हे सर्व ज्यापासून निर्माण झाले आहे ते पुन्हा तेथेच लय पावते. आणि भगवंता, तूच सर्व प्राणीमात्रांचे बीज असून ऐश्वर्य, शोभा, बल असे जे सर्व काही आहे ते सुद्धा तूच आहेस. अशा प्रकारचे ज्ञान आज मला झाले आहे आणि त्यामुळेच माझा हा जो मोह आहे तो सुद्धा नष्ट झालेला आहे, असं अर्जुन भगवंताला सांगत आहेत. मोह नष्ट कसा झाला ते अर्जुन पुढील श्लोकात सांगत आहेत.